जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9वा. गुणरूप नाम. समास 8वा. देहांत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मनुष्याच्या अतींद्रिय वासनाच त्याच्या पुनर्जन्माचं कारण ठरतात असं खात्रीनं आणि ठामपणे समर्थांनी आपल्याला मागील समासात सांगितलेलं आहे. देहाच्या माध्यमातून ज्या वासनांची पूर्ती करण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो ती वासनाच त्याला वारंवार जन्म घेण्याला भाग पाडत असते. मात्र अशी वासना आत्मज्ञानी माणसाला संकटात टाकत नाही, कधीही बाधत नाही, कारण त्याच्या वासनांचा क्षय झालेला असतो. म्हणजेच त्याच्या वासना सद्वासनेत बदललेल्या असतात. भगवंत भक्तीची मोठी ताकद त्याच्या हृदयी त्याच्या ठायी असते. भगवंताच्या प्रेमात त्याच्या नामात रममान झाल्यामुळे तो देहात असूनही विदेहीपणानं जगत असतो. त्यामुळं आत्मज्ञानी सत्पुरुषांना अतृप्त जीवासारखं या जगात पुन्हा जन्म घेणं भाग पडत नाही. संत अवतरतात ते त्यांच्या इच्छेनं. भगवंतांनी त्यांना नेमून दिलेलं कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ते अवतरत असतात. अज्ञानी जीवाला मात्र त्याच्या देहाला चिटकलेली वासना वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रात खेचून आणत असते, खेचत राहते. जसं दलदलीत अडकलेला त्यातून बाहेर पडण्याचा जितका प्रयत्न करतो तितका तो त्यात रुततच जातो. तसं वासना तृप्तीसाठी आपण जितकी म्हणून धडपड करू तितकं आपण त्यात रुतत जातो. पण वासना काही केल्या तृप्त होतच नाहीत. या अतृप्त वासनाच जीवाच्या पुनर्जन्माचं कारण ठरतात. याविषयी श्रोत्यानं उपस्थित केलेल्या शंकेचं समर्थांनी दिलेलं विस्तारपूर्वक उत्तर म्हणजेच हा समास आहे. श्रोत्यानं समर्थांना विचारलेला प्रश्न असा आहे की, ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतःकाळी. म्हणजे श्रोता म्हणतोय की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्म मरणातून कसा सुटतो हे कळले, परंतु बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो, देहाच्या अंतकाळी काय जन्मते. बघा, आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळं ज्ञानी मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो. पण बद्ध अज्ञानी जीव त्यात कसा अडकतो, बद्धाला पुन्हा जन्म घेण्यास काय कारणीभूत होतं, हे प्रश्न नीट समजण्यासाठी व त्यांची उकलन करण्यासाठी आत्मज्ञानी व अज्ञानी या दोघांच्या देहांत समयीची अंतरंगाची अवस्था कशी असते हे जाणून घेणं अतिशय आवश्यक असं आहे. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आपण अनेक संधानं करतो. त्यांची फलप्राप्ती म्हणून जोपर्यंत आपल्याला स्वरूप दर्शन होत नाही तोपर्यंत पुनरपी जनन पुनरपी मरण म्हणजे आपल्या जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या चालूच राहणार. आश्चर्य म्हणजे नरदेह मिळूनही या जन्मात नक्की साधायचंय काय हेच आपल्याला कळत नाही, हेच आपल्याला ठाऊक नसतं. आणि समजणार तरी कसं, कारण लहानपणापासून आपल्याला 2 + 2 = 4 आणि 4चे 8 अशा रीतीनं जास्तीत जास्त धनसंपदा, जास्तीत जास्त श्रीमंती मिळवावी किंवा चांगला प्रपंच थाटावा, आपला नावलौकिक कमवावा असंच बाळकडू आपल्याला पूर्व परंपरेनुसार मिळालेलं असतं. पण हेच आपल्याला आपल्या जन्माचं खरं ध्येय आहे का, या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नसतं. असं सुख वस्तू जीवन जगणं हेच आपल्या जन्माचं ध्येय समजून
आपण जीवन जगत असतो, तर आपण ही फार मोठी चूक करत आहोत हे प्रथम सर्वांनी ध्यानात घ्यावे. जगज्जेता अलेक्झांडर जेव्हा मृत्यूशय्येवर होता तेव्हा त्यानं स्वतःचे हात मुद्दाम उघडे ठेवायला सांगितले होते, कारण तो जगाचा सम्राट असला तरी मृत्यूसमयी तो इहलोकातून काहीही घेऊन जाऊ शकत नाही. हे सत्य संपूर्ण जगाला कळावं अशी त्याची इच्छा होती. चक्रवर्ती असूनही त्याला रिकाम्या हातांनी जगाचा निरोप द्यावा लागला. यावरून त्याच्या जीवनाचं ध्येयच मुळात चुकलं होतं हे खात्रीशीर निसंशयपणे दिसून येतं. जन्माला आल्यावर कर्तव्य कर्म करणं हे तर देहाचं कार्य आहे, तो देहभोग आहे. आपण मात्र मी म्हणजे देह या संकुचित भूमिकेत अडकून पडतो व स्वरूपापासून खाली घसरतो. समर्थांसारखे संत आपल्याला मी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग ही देहात्मयोगाची संकल्पना समजून सांगत असतात आणि आत्मस्वरूप जाणण्यासाठी जीवानं नेहमी प्रयत्नशील राहावं ही त्यांची खरी तळमळ असते. आपल्यावरील कारुण्यापोटी संत आपल्याला सतत जाग करत असतात. केवळ देह कर्तव्यांनाच जीवनध्येय न मानता जो आत्मा आपल्या देहाला ऊर्जा पुरवतो, जो या ब्रह्मांडालाही वेढून आहे आणि शिवाय अकर्तुम राहून याहून वेगळा आहे, अशा स्वसंवेद्य स्वस्वरूपाचा शोध घेण्याचा आग्रह ते आपल्याला करत असतात. आपण आजच्या सुखलोलूप चंगळवादी जीवनशैलीच्या गोंगाटात अडकलेल्या आपल्यासारख्यांना संतांचा आग्रह थोडाच ऐकू येणार आहे का? थांबला तो संपला हे जणू ब्रीदवाक्य ठरून प्रत्येकाची आज आणखीन जास्त मिळवण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. जर आपण पैसा नाही कमवला, चांगलं करिअर नाही केलं, उच्चभ्रू जीवन नाही जगलो तर या जीवनाला काहीच अर्थ नाही. हा बेगडी अहंकारच आपल्याला काळाबरोबर स्पर्धा करायला भाग पाडत असतो. परमार्थ हा फुरसतीचा म्हातारपणी विरंगुळा म्हणून करायचा असतो असा आपण समज करून घेतलेला असतो. त्यामुळं तारुण्य तर नासूनच जातं, पण आयुष्याच्या संध्याकाळीही भगवंताचं नाव आपल्या मुखी येत नाही. ही अवस्थाच पुनर्जन्मासाठी सुपीक जमीन तयार करून ठेवत असते. मनुष्याचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा देह अनेक यातनांना सामोरं जात असतो. त्यावेळी देह हतबल होतो, असहाय्य होतो, विकल होतो. आजूबाजूला आप्तस्वकीय असले तरी त्यांच्यापैकी कुणीही आपल्याला मदतीला येऊ शकत नाही. प्रपंचातील सर्व सुख, पैसा, मान, प्रतिष्ठा, धन दौलत, श्रीमंती, अमिरी ही सर्व तटस्थपणे उभी असतात. यापैकी कुणीही आपलं देहदुःख वाटून घेऊ शकत नाही. जीवाचं रान करून मिळवलेला पैसा त्यावेळी एकदम कुचकामी ठरतो. आत्यंतिक पीडेनं देह नुसता तळमळत असतो. तेव्हा आपला जन्म फुकट गेला असं वाटू लागतं. पश्चातापानं मन पोळून निघतं, पण काही इलाज नसतो. देहात असलेल्या वासना देहाला सोडू इच्छित नसतात. जीव टाचा घासत असतो. देह जीवापासून वेगळा होऊ पाहतोय, पण वासना देहाला जीवाशी बांधून ठेवत असतात. देहाचे हाल चाललेत अशी मोठी विचित्र अवस्था त्यावेळी असते. अशा बिकट अवस्थेमध्ये देह काष्ठवत होत जातो तेव्हा
आपलं ध्येय चुकलं असं मनोमनी देहाला वाटलं तरी ते स्मशान वैराग्यच ठरतं. पण जर आयुष्यभर नामाची उत्तम शेती केली तरच वासनारूपी तणांना समूळ उपटून टाकण्याची संधी मिळू शकते. पण हे जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. म्हणून संत सारखं विनवण्या करत असतात, नका धरू काही आस, नाम जपा श्वासोश्वास. भगवंताचं नाम आपल्या हृदयात अखंडपणे धरलं तर ते जे कार्य करतं ते कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसतं. आपण मात्र नामाकडं माझा प्रपंच सुखकर व्हावा, माझा प्रपंच नेटनेटका व्हावा किंवा मला प्रपंचामध्ये कधीही धनाची कमी पडू नये किंवा मी खूप श्रीमंत व्हावा याच दृष्टीनं बघत असतो. याला काय करायचं? हे करणं योग्य नव्हे. नामस्मरणाच्या तराजूनं प्रपंचातील अनुकूलता मोजणं हे खरं तर नामाचं मूल्य कमी करणं आहे, अवमूल्यन करणं आहे. आपण नाम घेत असताना सद्गुरू आपल्या प्रपंचाचा भार घेतात. ही त्यांच्या दृष्टीनं अगदी छोटीशी बाब आहे. त्या योगे ते मुख्य ध्येयाप्रत अर्थात आत्मबोधाप्रत आपल्याला घेऊन जाण्यासाठी आपली तयारी करून घेत असतात. मनुष्याच्या अंतकाळी प्राण गेल्यावर शेवटची सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम असायला पाहिजे. आणि हे केव्हा साध्य होईल? जेव्हा आपण आयुष्यभर नामस्मरणात राहू तेव्हाच. नाम घेणं हा आपला स्वभाव बनायला हवा. नामच आपलं स्वाभाविक प्रेम बनायला हवं. भगवंताच्या या अद्भुत किमयेची संतांनी अनुभूती घेतली व मगच आपल्याला ते आचरण्यास सांगितलं. आपणही आत्तापासूनच नामात राहण्याचा संकल्प सर्वांनी करावा नव्हे, आपण सर्वांनी संकल्प करू. म्हणजे आपल्या अंतकाळी आपल्या शेवटच्या श्वासानंतर सुटणारी कुठली गोष्ट असेल तर ते फक्त भगवंताचं नामच असेल. पुढे बद्ध प्राणी मरोन गेले, तेथे काहीच नाही उरले, जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. म्हणजे वरवर पाहिले असता आपल्याला असे वाटते की बद्ध माणूस मरून गेला की त्याचे काहीच उरत नाही, कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका, आता दुःखित होऊ नका म्हणे वक्ता. म्हणजे श्रोत्यांनी अशी जी शंका घेतलेली आहे तिचे उत्तर आता तुम्ही शांतपणे ऐका असे वक्ता म्हणतायत. आता चित्त दुःखित मात्र होऊन देऊ नका. पंच प्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. म्हणजे देहाच्या अंतकाळी पाचही प्राण आपले स्थान सोडतात. त्यावेळी प्राणरूप वासना वृत्तीही त्याच्याबरोबर बाहेर पडते. त्यामुळे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. वायो सरिसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. म्हणजे प्राण व वासना दोन्ही वायुरूपच असतात. ती वायुरूपेच राहतात व हेतू परत्वे परत जन्माला येतात. पहा, पंचप्राण देहातील आपापली स्थानं सोडून जाऊ लागतात तेव्हा वासना त्यांच्या पाठोपाठ जाते. प्राण व वासना दोन्ही वायुरूपच असतात. ते देहाला सोडतात व वासना वायुरूप बनून राहते. त्या शिल्लक राहिलेल्या वासनेसाठी ती जीवाला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते असे समर्थ म्हणतात. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती, ढकलून दिले तेने दुखवती,
हस्तपादादिक म्हणजे कित्येक लोक पूर्णपणे मरतात पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिले तर त्यांचे हातपाय किंवा सर्व अवयव दुखावले जातात. सर्पदृष्टी झालियावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी तेव्हा ते माघारी वासना येते की. म्हणजे सापाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. कित्येक सेवे होऊन पडती कित्येक तयास उठविती येम लोकीहून आणि ती माघारे प्राणी. म्हणजे कित्येक शव होऊन पडतात त्यांना दुसरे कित्येक उठवतात. यमलोकातून त्यांना परत आणलेले असते. बघा काय समर्थ म्हणतात आपल्याला, देह गतप्राण झाल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा त्यात प्राणशक्ती येते, तो जिवंत होतो. यमलोकापर्यंत गेलेल्या त्या प्राणाचं त्याच देहाच्या आधारानं असलेलं प्राक्तन अजूनही बाकी असतं. म्हणून त्या वासनामिश्रित प्राणशक्तीला पुन्हा त्या देहात पाठवलं जातं. अंत्यसंस्कारांची तयारी झाली आहे, चितेवर प्रेत ठेवलंय इतक्यात त्याचा कुठला तरी अवयव हलतो आणि ते जिवंत असल्याचं आपल्याला दृष्टीला पडतं. दवाखान्यामध्ये शवागृहात ठेवलेलं प्रेत घरी आणताना घरी नेताना नातेवाईकांना ते जिवंत असल्याचं कितीतरी वेळा आढळून येतं. अशा घटना अधूनमधून आपल्या ऐकण्यात वाचण्यात येत असतात. या गोष्टीची त्याची पार्श्वभूमी आत्ता सांगितल्याप्रमाणे असल्यामुळं शव पुन्हा जिवंत होतं याचा आपल्याला अनुभव येतो. निष्प्राणात प्राण आणण्याची कला संतांना अवगत असते. प्राणशक्तीला देहाबाहेर काढून तिला पुन्हा शरीरात धारण करण्याची म्हणजेच प्राणशक्तीवर नियंत्रण ठेवण्याची युक्ती संतांना साधलेली असते. पण सामान्य अज्ञानी जीवाचा सूक्ष्मदेह वासनादेह असहाय्यतेनं निश्चेष्ट पडलेल्या देहाभोवती फिरत राहतो. काहीजण यमलोकातून परत येतात. शापामुळं शिळा होऊन पडलेल्या अहिल्याला प्रभू रामचंद्रांचे चरण मात्र लागताच ती पावन झाली. तिला पुन्हा दिव्य देह प्राप्त झाला हे सर्वांना माहीतच आहे असे समर्थ सांगतात. कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले उशाप काळ पुन्हा आले पूर्वदेही. म्हणजे पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना उशाप मिळालेला असला की त्यांची मुदत संपते तेव्हा तो दुसरा देह टाकून परत ते पूर्वदेहात येतात. म्हणजे शापामुळं कित्येकांना वेगळे देह धारण करावे लागले. पण उशापाच्या कारणामुळे उशापाच्या योगे त्यांनी पूर्वीचा देह धारण केल्याची अनेक उदाहरणं पुराणात सापडतात. यात समर्थ अजून एक प्रकार सांगत आहेत, तो म्हणजे परकाया प्रवेशाचा. कित्येकी बहु जन्म घेतले प्रत्येक परकाया प्रवेशले ऐसे आलियाने गेले बहुत लोक. म्हणजे काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात, कुणी परकाया प्रवेश करतात, असे कित्येक लोक जन्मतात आणि मरतात. असहाय्य सूक्ष्मतेला वासनातृप्तीसाठी स्थूल देहाची गरज असते. त्यासाठी तो परकाया प्रवेश करून वासना शमवून घेऊ शकतो. अशा नाना प्रकारे सूक्ष्मदेह पुन्हा देहात येण्यासाठी धडपडत असतो. आत्तापर्यंत ऐकलेलं आपण जर बारकाईनं चिंतन केलं तर सद्गुरूंची आपल्या जीवनात किती आवश्यकता आहे, किती जरुरीची आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात येतं.
कारण देहत्यागानंतर आपल्या सूक्ष्म देहालाही योग्य मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळी सूक्ष्मामधली आपल्याबरोबर असलेली शक्तीच योग्य तो मार्ग दाखवू शकते. समर्थ सांगतात, या जन्मात येऊन कुठलं मुख्य कार्य करायचं असेल तर ते म्हणजे पुनर्जन्मातून सुटण्यासाठी आपल्या वासना कमीत कमी करून त्या सद्भावनेत कशा बदलतील हे आपण पाहायला पाहिजे. जी वासना देहातून जीवाबरोबर बाहेर पडते, वायूमध्ये राहते व पुन्हा प्राणासोबत एखाद्या पिंडात प्रवेश करते, ती वासनाच मूळ मायेतून शुद्ध जाणीवरूपी ईश्वरापर्यंत जाण्याचा माध्यम देखील आहे. आणि एक अडथळासुद्धा. भगवंताची भेट व्हावी म्हणून आपण चित्तशुद्धी करण्याचा प्रयत्न करत आहोत. नामस्मरणाच्या आधारे शुद्ध जाणीवेकडं आपला प्रवास सुरू आहे. हा खरं तर जाणीवेचाच एक भाग आहे. या जाणीवेचं दुसरं टोक आहे नेणिवेचं. आपल्याला हवे नकोपणाचं, देहाधिष्ठित गरजांचं अर्थात आपल्या वासनांचं हा धागा पकडत समर्थ पुन्हा बोलतात, पुन्हा म्हणतात, फुंकल्या सरिसा वायो गेला, तेथे वायोसुत निर्माण झाला, म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. म्हणजे फुंकण्याने गती निर्माण होते, त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन वासनापूर्तीचे मुख्य साधन जे मन तेही वायुस्वरूपच असल्याने त्याला वायुसूत म्हटले आहे. तेथे मन निर्माण झाले म्हणून मग वासना जी वायुरूप असते ती जन्म घेते. मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परंतु आहे. पाहायला गेले तर वासना दिसत नाही पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळ तंत, मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे. म्हणजे जाणीवेमुळे होणारी इच्छा आशा म्हणजे वासना होय. मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवेसहित असतो, म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोचतो. कारण रूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे वर्ते पिंडी, अनुमानिता तातंडी. अनुमानेना म्हणजे जाणीव ही ब्रह्मांडात कारण रूपाने आहे, देहात वासनामय कार्य रूपाने असते. घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. बघा, साधनेच्या योगे आपलं चित्त शुद्ध करून ही जाणीव आपण मूळ मायेच्या दिशेनं घेऊन जाऊ शकलो तर तीच आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते. पण चित्त शुद्ध नसेल तर तीच जाणीव अंतरंगात नाना वासना निर्माण करते. आपल्यातील वासनांचा प्रभाव आपण जाणतोच. सद्गुरू आपल्याला जे जीवनसूत्र देतात ते थेट या वासनेवरच कार्य करू लागतं. बद्ध जीवाला पुनर्जन्माच्या चक्रातून जावं लागतं व त्याचं मूळ कारण म्हणजे वासना. पूर्वसंस्कारामुळं जीवाला पुढं अनेक युनेतून प्रवास करावा लागतो. हा प्रवास सोपा नसतो. जीवाचा सूक्ष्म देह असहाय्य असल्यामुळं त्याला अनंत यातनांना तोंड द्यावं लागतं. शेष वासना शमवण्यासाठी सूक्ष्म देहाला स्थूल देहाची आत्यंतिक गरज असते व त्याकरता तो धडपडत असतो. आमिबा नावाचा एक सूक्ष्म जीव असतो. त्याला आकार असा नसतोच. तो कुठल्याही बाजूनं हालचाल करू शकतो. तसं वासना सर्व दिशांनी गतिमान होत असते. शिवाय ती शक्तिशाली असते. कशामुळं ही वासना अशी ताकदवान, वेगवान, सर्व बाजूंनी हालचाल करणारी असू शकते? त्याचं कारण वासना ही प्राणवायूशी एकरूप पावलेली असते, तादात्म्य पावलेली असते.
या समासाचं बारकाईनं आपण जर अवलोकन केलं, आपल्याला ही बाब चटकन ध्यानात येऊ शकते. भगवंत सगळीकडे भरून उरलाय, पण तो दिसत नाही हे समजावून सांगताना थंडी वाजते पण ती दिसत नाही, किंवा वाऱ्याची आल्हाददायक झुळूक अंगाला सुकावते पण हवा काही दृष्टीला पडत नाही, असे दाखले बऱ्याच ठिकाणी दिले जातात. ईश्वरीय जाणीवही एकदम तशीच सर्वत्र भरून आहे आणि वायू हे या जाणीवेतील शक्तिप्रधान गतिमान वासनेचं रूप आहे. ज्याप्रमाणे वायूमध्ये अनंत शक्ती सामावल्या आहेत व त्यामुळं ब्रह्मांडात अनेक घटना घडत असतात, त्याप्रमाणे जाणीवेच्या निस्तब्ध अवस्थेत जेव्हा वासनारूपी वायूची फुंकर मारली जाते, तेव्हा त्यातील प्राणवायू एखाद्या पिंडाला धरून त्याच्याकडून वासना तृप्तीचं कार्य करवून घेऊ लागतो. वायू जसा सतत कार्यरत असतो, तसं वासना जीवाला सतत कार्य करण्यास विवश करत असते. ती स्वस्थ बसूच शकत नाही. जिवंतपणा हे वायूचं सर्वात प्रधान वैशिष्ट्य आहे. वायूमुळंच मनुष्य व इतर प्राणी जिवंत आहेत. ज्या क्षणी वायुरूप सूक्ष्म देह स्थूल देहाला सोडून जातो, तेव्हा तो स्थूल देह थंड पडतो, निश्चित पडतो. म्हणजे त्याच्यातील वासना त्या स्थूल देहाला सोडून गेल्यामुळं देहानं करण्यासारखं काहीच उरत नाही. त्यामुळं तो देह निश्चल अकार्यक्षम होतो. वासनेशिवाय देह टिकवणं अवघड आहे. संतही त्यांचा लौकिक देह टिकवण्यासाठी कोणती तरी एक वासना स्वशक्तीनं उत्पन्न करून प्राणशक्ती देहात धरून ठेवतात. रामकृष्ण परमहंस जगद्वंद्य होते. देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा लोक त्यांना भेटायला, शंका निरसन करायला येत असत. लोकांशी बोलता बोलता ते मध्येच उठून स्वयंपाकघरात येत थोडंसं अन्न खात, अन्न शिजत असलं तर ते तसंच अर्धकच्चं खात व पुन्हा बाहेर येऊन चर्चेमध्ये गळून जात. त्यांच्या पत्नी शारदा माता हे बघून अचंबित होत असत, कारण काली मातेचा हा प्रियतम भक्त अध्यात्मातील गुह्य सिद्धांत लोकांना सहजपणे लीलया समजवणारा महात्मा रसनेची म्हणजे जिभेची वासना थांबवू शकत नाही. त्याचं त्यांना नवल वाटे. शेवटी त्यांनी न राहून रामकृष्णांना प्रश्न विचारलाच. एवढी मंडळी आपल्याबरोबर चर्चा करत असताना मध्येच असं स्वयंपाकघरात येऊन खाणं बरं दिसतं का? बरं दिसत नाही. कुणी पाहिलं तर त्यांना काय वाटेल? यावर रामकृष्ण परमहंस उत्तर देतात, मी जेवावं म्हणून तू माझ्यासाठी अन्नाचं ताट घेऊन आलीस आणि मी नको म्हणून माझी मान फिरवेन, तेव्हा माझी देह त्यागाची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे असं समज. या देहात कुठलीच वासना शिल्लक नाही, पण वासनेशिवाय देहाला टिकविताही येत नाही. त्यामुळं मी अन्नाची सात्विक वासना देहात ठेवलेली आहे. त्या योगे मी सूक्ष्म देह धारण करू शकलोय. थोड्याच कालावधीत तो दिवस उजाडला. त्या दिवशी रामकृष्ण परमहंस स्वयंपाकघरात फिरकलेच नाहीत. म्हणून जेवणाचं ताट वाढून शारदा माता त्यांच्याजवळ गेल्या. अन्नाला पाहून रामकृष्णांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि तोच त्यांचा इहलोकीचा अंतिम दिवस ठरला. संतांनी वासनांवर असा जय विजय मिळवलेला असतो, मात्र देह धारण करण्यापुरती वासना ठेवूनच ते तुम्हा आम्हासाठी प्रपंचात वावरत असतात. वायू सजीवांचं संजीवन आहे, तर वासना देहाचं सजीवपण दर्शवते. लौकिक जगतात ब्रह्मांडात वायू अनंत कार्य करतो. वायूमुळं पवनचक्की फिरते, तिच्यातून वीज निर्मिती होते. वारा दिसत नाही, पण त्यापासून झालेली विद्युत निर्मिती मात्र दिसते. पृथ्वीचं परिवलन
परिभ्रमण वायूचाच परिणाम आहे. त्या योगे ऋतू बदलतात. पृथ्वीवरील सजीवांचं जीवन सुसह्य होतं. आपल्या देशाचा विचार करता ईशान्य मोसमी वाऱ्यामुळेच पाऊस पडतो व धरणी सुजलाम सुफलाम होते. वाऱ्यामध्ये बदल झाल्यास पर्जन्यमानात बदल घडून भीषण परिस्थिती, भीषण दुष्काळ उद्भवू शकतो. हे आपल्याला माहितीच आहे. वायूमुळंच नक्षत्रांचं चलनवलन होतं. तसं वायुरूप वासना देहाकडून अनंत कर्म करून घेते. वास्तविक ही वासना म्हणजे आपल्याला मूळ मायेपर्यंत घेऊन जाणारी विशुद्ध स्वरूपातील जाणीवच. परंतु ती जाणीव गुण मायेच्या प्रांतातून जशीच्या जशी पुढं येऊ लागते तसतशी ती त्रिगुणांचे रंग धारण करते, त्रितापांचे पेहराव परिधान करते, म्हणजेच ती वासना बनते. ही मलिन झालेली जाणीवच सत्व रज तमो गुणांच्या आधारे आपल्यात वासना निर्मिती करत असते. अंतरंगात वासना नसेल तर देहाकडून कार्य घडणं अवघड होऊन बसेल. प्रपंच थाटण्यामागं ही वासनाच असते. वायूमुळं उष्ण, शीतल, सुगंध, दुर्गंध यांची जाणीव होते. पहा, मोबाईलवरील संभाषण, टी व्हीवरील कार्यक्रम, व्हॉट्सॲपवरील फोटोज पाठविणे किंवा त्यांचा आनंद घेणे ही सारी कर्तृत्व न दिसणाऱ्या सूक्ष्मतम वायूचीच आहेत. सूक्ष्म वासना देखील या सूक्ष्म वायूच्या मदतीनं एका देहातून दुसऱ्यात किंवा या जन्मातून पुढील जन्मात संक्रमित होत असतात. अनेक सूक्ष्मदेह वायुरूपातच वास्तव्य करून असतात. हलक्या देवता भूत वायुरूप असतात असे समर्थ सांगतात. पुढे, परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायूचे स्वरूप, सकळ देव वायुरूप आणि भूतसृष्टी. म्हणजे वायूचे स्वरूप जसे सूक्ष्म असते त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्म रूप असते. सर्व देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म. म्हणजे वायूमध्ये नाना विकार असतात पण वायू डोळ्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जाणीव व वासना याही अतिसूक्ष्म असतात. त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते. अनुमानाने म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये. म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूते. त्रिगुण कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि पंचमहाभूते कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. आपण सर्व अगोदर ऐकलेली आहेत. ही त्रिगुण आणि पंचमहाभूते ही सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत पण ती दिसत नाहीत म्हणून त्यांना मिथ्या, खोटं म्हणू नये. सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळू आले, उष्ण शीतळ तप्त निवाले. प्रत्यक्ष प्राणी म्हणजे वारा स्वाभाविकरित्या वाहत असतो तरी सुगंध दुर्गंधाची जाणीव होते. तसेच उष्ण पदार्थ शीतल होतात, तापलेले प्राणी निवतात. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येते. वायोचेनी मेघ ओळती, वायोचेनी नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती. सकळ तो वायू म्हणजे वायूमुळे ढग हालचाल करतात व वृष्टी करतात, पर्जन्य निर्माण करतात, पर्जन्य पाऊस पडतो. वायूमुळेच नक्षत्रे भ्रमण करतात. एवढेच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच कारणीभूत असतो. वायुरूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते. विध केली या प्रेते, सावध होती. देवता आणि भूते ही वायुरूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. काही विधिविधान केले की प्रेतेसुद्धा जिवंत होतात. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरोन डोले. आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी. म्हणजे
अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते व वासनापूर्तीचा प्रयत्न करते. या प्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्माला येतात. राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती. प्रत्यक्ष राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे असे प्रयोग करून ब्राह्मण संबंधास हुसकावून लावतात, पुरून ठेवलेले द्रव्य सापडवून देतात किंवा नाना संकटातून लोकांची सुटका करतात. पहा समर्थांना काय म्हणायचे. राहणे म्हणजेच मंत्रतंत्रांचा वापर करून अंगात देवतेचा संचार करणे. त्या अनुषंगाने त्या योगे भूत प्रेत संबंधी अंगात संचरतात. प्रेत जिवंत होतं, अंगात शिरलेलं भूत हुसकावून लावतात. अंगात येणं हे बऱ्याचदा आपल्याला खोटं वाटतं, पण ते सर्वस्वी चूकच असेल असं नाही. चांगली सुसंस्कृत मुलं अचानक बिघडतात, व्यसनाधीन होतात, त्या प्रसंगी आत्महत्या करतात. त्यांची सतसत विवेक बुद्धी अचानक कशामुळं बरं काम करण्याचे होते. याचं कारण कुठली ना कुठली वायुरूपातील वासना त्यांच्या बुद्धीला भ्रष्ट करते. औद्योगिक क्रांतीमुळं आज प्रदूषणानं उच्चांकी पातळी गाठलेली आहे. त्यामुळे या कलियुगात भोगवादी दृष्टिकोनामुळं झालेला वासनांचा अतिरेक, रज तमोगुणांचा तीव्र संचार जीवाची बुद्धी भलतीकडंच वळवीत नसेल कशावरून. अंगात येणं, भूत संचारणं हा भाग अंधश्रद्धा म्हणून जरा वेळ, थोडा वेळ, घटकाभर बाजूला ठेवला तर भल्या भल्यांची मती अचानक गुंग होऊन ती मातीत गाडले जातातच की नाही. तसे हे असं अकल्पित घडतं ते मलिन वायूमुळं, वासनेमुळं, गुण मायेतून, खास करून तमोगुणातून निर्माण झालेल्या विकारयुक्त वायूचं अर्थात वासनेचं हे विचित्र रूप आहे. मग त्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं. वासना मूलतः शुद्ध जाणिवेतूनच प्रसवते. शुद्ध जाणिवेचा वाहक वायू. त्यामुळं आपण सर्वत्र संचार असणाऱ्या वायुपुत्र हनुमंताला, हनुमान स्वारीला अर्थात सद्गुरु तत्वाला शरण जावं. तेच आपल्याला वायू विकारांपासून अर्थात वासनांपासून दूर ठेवू शकतात. सूक्ष्म असलेल्या वायुपुत्राला शरण जाण्यासाठी त्यांच्यासारखंच सूक्ष्म साधनही हवं आणि ते सूक्ष्म साधन म्हणजे नाम होय. आपण असे समजू की नाम तर शब्दरूप आहे. मग ते वायूला आपल्याला सद्बुद्धी देण्यास कसं बरं भाग पाडतील किंवा कसं बरं भाग पाडेल. आकाश हे ब्रह्मस्वरूपाच्या अत्यंत निकट आहे. शब्द आकाशाचा गुणधर्म आहे. आकाश व शब्द यांच्यातील सेतू म्हणजे वायू. राम हे ब्रह्मस्वरूप व त्यांचं नाम हे शब्दरूप आहे. जीवानं उच्चारलेलं नाम रामाशी जोडणारा वायू अर्थात पवनपुत्र हनुमंत आहे आणि हनुमंत म्हणजेच सद्गुरू. याचं प्रमाण म्हणून रामायणातील एक प्रसंग आपल्याला सांगता येईल. सीताशोधनात लंकेत पोचलेला हनुमान राया राम राम असा ध्वनी कुठून येतोय हे पाहण्यासाठी विभीषणच्या दारी पोचला आणि पुढं हनुमान स्वारींनीच विभीषणाची रामाची भेट घडविली. कलियुगातील विकारांच्या विळख्यात वासनारूपी राक्षसांच्या तावडीत सापडलेल्या आपल्यासारख्या असहाय्य जीवांना आता केवळ राम नामाचाच आधार आहे. हे नामच हनुमंताला, हनुमान स्वारीला आपल्याकडं आकृष्ट करेल आणि आपली वासना शुद्ध करत नामच आपल्याला भगवंताची भेट घडवून आणेल हे निश्चित. आत्मज्ञानाशिवाय पुनर्जन्माची आपली फरफट थांबणार नाही. हे सूत्र जवळजवळ आपल्या ध्यानात आलं असेलच. साधनांची आटाआटी करूनही स्वरूप दर्शन नाही झालं तर पुनर्जन्म अटळ आहे.
तो टाळायचा असेल तर आत्मज्ञान संपादन करावंच लागेल. आत्मज्ञान म्हणजे अंतरंगातील वासनांचा क्षय करणं. वासनाच आपल्याला नाचवीत असतात. देहाकडून त्यांना पाहिजे तसं काम करून घेत असतात. त्या कर्माचे संस्कार सूक्ष्म देहावर होत असतात. हे संस्काराचंच संचित आपल्याला पुढील जन्म घेण्याला भाग पाडतं. इथंच मनुष्यानं खरा पुरुषार्थ गाजवण्याची गरज असते. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कारण शत्रू तर आपल्या अंतरंगातच लपलेला आहे. हा शत्रू म्हणजेच वासना. आपल्यातील वासनांचा अभ्यास करून त्याचं सद्वासनेत परिवर्तन करणं ही मर्दुमकीच आहे. त्याशिवाय पुनर्जन्माच्या जाचातून बाहेर पडता येणार नाही. आपल्या कर्मावर वासनांचं प्राबल्य असतं. वासनांकडं आपण साक्षीत्वानं पाहू शकत नाही. साक्षीत्वानं पाहू शकत नाही. त्यावर अंमल गाजवणं तर फारच दूरचं आहे. मात्र संतांची गोष्टच वेगळी असते. जसं गृहिणी स्वयंपाक करताना तिखट, मीठ, मसाले यांचा योग्य तसाच वापर करते, म्हणजे तिची त्या पदार्थांवर सत्ता चालते, तसं सत्पुरुष विकारांना व्यवहारापुरतं लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे तितकंच वापरतात. विकारांवर त्यांचं पूर्ण नियंत्रण असतं. सामान्य जीवाचे विकार म्हणजे ब्रेक निकामी झालेल्या वाहनाप्रमाणे असतात. विकारच त्याला नाचवतात. त्याच्या उर्मीनुसार वेगवेगळी कर्म करून घेतात. त्यातूनच सूक्ष्मदेह संस्कारित होत असतो व पुनर्जन्माचं भांडवल वाढवित राहतो. त्यामुळं मनुष्याचा खरा पुरुषार्थ कुठला असेल तर तो वासनांवर नियंत्रण ठेवण्याचा. त्यासाठी काय करायला हवं? इतर अवयवांप्रमाणे वासनांचा काही एक्सरे निघू शकत नाही. कुठल्याही चाचणीद्वारे त्याचं योग्य निदान होऊ शकत नाही. संतांची कृपादृष्टीच वासनांवर कार्य करू शकते. जशा वासना तशी जीवाची वृत्ती बनते. म्हणजेच वृत्तीवरून वासनांचा अंदाज लावता येऊ शकतो. वृत्तीचा अभ्यास करणं म्हणजे ती कुठं गुंतते ती काळजीपूर्वक पाहणं, विचारपूर्वक तिला तिथून काढणं. भरपूर पैसे असलेला एखादा अगदी कंजूस असतो. याचा अर्थ त्याची वृत्ती पैशात अडकलेली आहे. काही जण कामासक्त असतात, म्हणजे त्यांची वृत्ती कामात अडकलेली आहे. कित्येक जण अहंकारानं गच्च भरलेले असतात. त्यामुळं मद मत्सर त्यांच्या वृत्तीचा अविभाज्य भाग असतो. थोडंसं अंतर्मुख झालो तर आपल्यातील वासनांचं स्वरूप कळून येतं. अशा या षड्विकारांच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण मिळवावंसं मनापासून वाटत असेल, वासनांचं परिवर्तन करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी संतांनी भगवंताचं नाम हे रामबाण औषध सांगितलेलं आहे. थेंब थेंब हे औषध सतत पोटात जात राहिलं तर ते वृत्तीच्या मुळाशी पोचतं. ज्या वासनांनी आपल्याला जकडून ठेवलंय त्यांची खोलवर रुतलेली मुळं सैल होऊ लागतात. नाम थेट वासनेवर कार्य करत असल्यामुळं देहाला चिटकून असलेल्या वासना ढिल्या पडून वृत्ती भगवंत नामात रममाण होऊ लागतात. पुढं वासनांचं सद्भावनेत रूपांतर होतं व तेच स्वरूप साक्षात्काराचं भगवंत दर्शनाचं भांडवल ठरतं. आत्मदर्शन होऊन मग जीव पुनर्जन्माच्या चक्रातून बाहेर पडतो. परब्रह्माच्या अंतरंगात असलेल्या मूळ मायेच्या गर्भात जाणीव जन्मते. ती शक्तिमय, नादमय, ज्ञानमय असते. सत्व रज तम हे गुण बीज रूपानं तिच्यात असतातच. परब्रह्माजवळ स्तब्ध असलेल्या मूळ मायेतील जाणीव वायू व शक्तीच्या मदतीनं प्रवाहित होऊ लागते. जसजशी ती भगवंतापासून दूर जाऊ लागते तसतसं तिच्यातील सुप्त गुणधर्म प्रकट होऊ लागतात.
मूळ मायेतून निर्माण झालेल्या गुण मायेतून त्रिगुण जन्मास आले व त्यातील तमोगुणातून ही जाणीव सृष्टीची निर्मिती करते. हे समजण्यासाठी एक आपण उदाहरण बघूया. सरोवरातील शांत नितळ पाण्यात एक खडा टाकला तर काय होतं? खडा जिथं पडतो तिथं सूक्ष्म हालचाल होते, छोटे तरंग निर्माण होतात. त्या तरंगात एक वलय बनतं व ते हळूहळू विस्तारत जातं. जसा जसा त्याचा परीघ मोठा मोठा होऊ लागतो तसं तसं तरंगही मोठं होऊ लागतात. हे आपण सर्वांनी अनुभवलेलं असेलच. मूळ माया परब्रह्माच्या जवळ अत्यंत सूक्ष्म शुद्ध असते, निस्तब्ध असते. जसं गंगा उगमस्थानी शुद्ध असते, पण जसजशी ती वाहत वाहत सागराला मिळते तसतशी अधिकाधिक गढूळ प्रदूषित होत जाते. तसं मूळ माया ही जाणीव जसजशी त्याच्यापासून दूर जाऊ लागते तसतशी ती त्रिगुणांमुळं पंचभूतांमुळं मलिन होत जाते, वासनेत बदलत जाते. ही प्रक्रिया भौतिकशास्त्राच्या आधारे देखील आपल्याला समजून घेता येईल. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी व गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी अशा ऊर्जांच्या दोन मुख्य संकल्पना आहेत. मोठ्या धारणेमध्ये साठवलेलं पाणी एका वेगवान झोतासारखं उंचावरून जनित्रांच्या म्हणजे टर्बाईनच्या पात्यांवर सोडलं जातं व ते चक्र वेगात फिरून त्यातून निर्माण झालेली वीज साठवली जाते. ही वीज धरणाच्या पाण्यातूनच तयार होते, पण सुरुवातीला त्या पाण्यात वीज आहे असं आपण म्हणत नाही. म्हणजेच स्थिर असलेल्या पाण्यात ती वीज होती म्हणून तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. व तेच पाणी उंचावरून खाली टर्बाईनवर सोडताना वेगवान झाल्यामुळं त्यावेळी त्यात गतीज ऊर्जा निर्माण झाली असं म्हणतात. थोडक्यात स्थितीज ऊर्जा जेव्हा गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते तेव्हाच त्यातून वीज निर्मिती होते. त्यामुळं मूळ माया ही स्थितीज ऊर्जा म्हणता येईल. ती साऱ्या ब्रह्मांडाला टिकवून धरते. जेव्हा तिला वायुरूप जाणीवेमुळं गती मिळते तेव्हा ती गुण मायेला ओलांडून पुढे येते व ही अष्टधा प्रकृती निर्माण करते. भगवंताची अंश असणारी ती स्थिर जाणीव तिच्यातील सुप्तावस्थेत असलेल्या सर्व गुणधर्मासह अनंत रूपात विस्तारते. वायूमध्ये असणारी ही जाणीव कुठं सदृश्य असते तर कुठं अदृश्य असते. त्या शक्तीमुळं काय काय होतं हे सांगताना समर्थ पुढे लिहितात. ऐसा वायोचा विकार येवचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायूमुळे. याप्रमाणे वायूचा विकार व विस्तार कळतच नाही. सर्व चराचर सृष्टीमध्ये अस्तित्व वायूमुळेच आहे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो संचळ रूपे सृष्टी करता. न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणजे कळे. म्हणजे वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो, चंचल होऊन तोच सृष्टी निर्माण करतो. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा म्हणजे कळेल. मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरूपावे. म्हणजे मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायूच सर्व काही करीत असतो. वायू वेगळे इतर कोणाचेही कर्तृत्व असेल तर चतुर पुरुषांनी मला सांगावे. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. म्हणजे मूळ माया ही जाणीव रूप आहे. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते. याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचार करते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे, पुढे मागुता ओग लोटे भूमंडळी.
म्हणजे पाणी जसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वर येते, तर कधी आटते व परत जोराने प्रवाह रूपाने वाहू लागते, तसतशी जाणीवही कधी गुप्त असते, कधी प्रगट होते, तर कधी परत गुप्त होते. असे परिवर्तन सतत चालूच असते. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर, उगाच वाजे. म्हणजे तसाच वायूमधील जाणीवेचा प्रकार आहे. कधी ती प्रगट होते, कधी अदृश्य होते. याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. कुठं वाऱ्याने वादळ उत्पन्न होतं, तर कधी वारा आल्हाददायक झुळकीसारखा मंद वाहत असतो. वारी अंगावरून जाती, तेने हातपाय वाळती, वारा वाजता करपती, आली पिके. म्हणजे वारे अंगावरून गेले की त्यामुळे हातपाय वाळून जातात, तर कधी उभे पिके वाऱ्यामुळे करपून जातात. बघा, समर्थांना इथं काय म्हणायचंय, अंगावरून वारी अंगावरून जाती. म्हणजे एखाद्याला काय वाटेल की अंगावरून ओले हातपाय असल्यानंतर वारे गेल्यानंतर हातपाय लवकर सुकतात, याचा अर्थ एखादा असा घेऊ शकतो. पण समर्थांना काय म्हणायचंय, अंगावरून वारं गेल्यास पक्षाघाताचा झटका येतो, हातपाय सुकतात, लुळे पडतात. तोच वारा पिकावरून गेल्यास पीक करपतं. डॉक्टर रुग्णाला लवकर बरं वाटावं म्हणून हवा पालट करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायला सांगतात. वायू सर्वत्र सारखाच, पण त्याचे गुणधर्म ठिकठिकाणी वेगवेगळे अनुभवायला येतात. तसं शुद्ध रूपातील जाणीव विस्तारत गेली व वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे गुणधर्म प्रकटायला सुरुवात झाली, असं समर्थ म्हणतायत. पुढे, नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी, वायूमुळे. म्हणजे नाना रोगांची उत्पत्ती वाऱ्यामुळे होते व पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यामुळेच विजेचा कडकडाट होत असतो. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार, रागोद्धारी. म्हणजे वायूमुळे नाना राग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग आळविल्याने दीपा लागतात. मेघ मल्हार आळविला की पाऊस पडतो. असे चमत्कार आपल्याला दिसतात, असे चमत्कार घडत असतात. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. म्हणजे वायू फुंकल्याने भूल पडते, वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळेच नाना प्रकारच्या मंत्रांचे प्रयोग केले जातात. बघा, समर्थांना काय म्हणायचं आपल्याला, बंद बाटलीत ठेवलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत नाही, ते चालू आहे हे दिसतं. म्हणजेच शब्द दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी माध्यमाची अर्थात वायूची गरज असते. विशिष्ट मोबाईल नंबर डायल केल्यावर लाखो मोबाईलमधून ठराविक त्याच नंबरला कॉल जातो. तसं उच्चारलेल्या मंत्रांच्या शब्दांचा नेमका परिणाम वायूमुळेच दिसतो. मंत्रांतील शब्द म्हणून वायू फुंकल्यानं लोकांना भुरळ पाडता येते. एखाद्याच्या अंगावरील जखमा कोरड्या होतात. वायूमुळं रागदारीतील राग गाता येतात. मेघ मल्हार राग आळविल्यास पाऊस पडू शकतो. दीप राग आळविल्यास
दिवे लागू शकतात, मंत्रांनं देवतासमोर प्रगट होऊ शकतात, मंत्रांच्या साह्यानं राक्षस मायामय रचना करू शकतात, मायावी रूप धारण करू शकतात, भुरळ पाडणे, वश करून घेणे, चांगल्या माणसाला वेडं व वेड्याला चांगलं करण्याचे मंत्रही आहेत. या साऱ्यांसाठी वायू हेच एक माध्यम आहे. म्हणजे एकच असणारा वायू सात्विक, राजसी, तामसी असे कार्य करतो. त्याचे दृश्य परिणाम, गुणधर्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. आपल्या अंतरंगात वसणारी जाणीव शुद्ध रूपातच असते, पण त्यावरील सत्व, रज, तमादी उपाधींमुळं जीव निरनिराळ्या पद्धतीनं वर्तन करत असतो. म्हणून सद्गुरूंकडे येणाऱ्या प्रत्येकातील त्रिगुणांचे परिणाम न पाहता त्याच्या पलीकडं असलेल्या शुद्ध जाणिवेचं, मूळ मायेचं ईश्वर रूप अर्थात रामरूपच पाहतात. काकड आरतीत म्हणतो त्याप्रमाणे सत्व रज तम गुणांचा काकडा करून त्यांना जाळलं की शुद्ध रूपात उरते ती ईश्वराधिष्ठित मूळ मायेची विशुद्ध अवस्था. म्हणून संत जीवाकडे पाहताना हा चांगला तो वाईट असा भेद कधीही करत नाहीत. मूळ मायेवरील त्या उपाधी आहेत हे ते जाणतात. या उपाधीवर भगवंत नामाची तुरटी फिरवली की सगळा त्रिगुणांचा लौकिक गाळ तळाशी जाऊन बसतो व नितळ मूळ मायेचं ईश्वरी रूप अंतरंगी प्रगटतं. संतांनी याची अनुभूती घेतली आहे, त्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच सद्गुरू वायूच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा मंत्र आपल्या कानात फुंकून आपल्याला अनुग्रह देतात. नामाच्याच आधारे ईश्वराचं मूळ स्वरूप अंतरंगात प्रगटतं. असं आत्मदर्शन झालं की आपल्यावरील पुनर्जन्माची टांगती तलवार दूर होते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली कायमची सुटका होते. देहांत निरूपण नाम या समासाचं हेच तर खरं गमक आहे. सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आश्वासन आपण कायम ध्यानात ठेवावं. तुम्ही जन्मभर नाम घ्या, मी तुमचा अंतकाळ साधून देईन. म्हणजे देहांत समयी जर सद्गुरू आपल्यापाशी असतील तर याहून दुसरा सद्भाग्याचा क्षण तो कोणता असेल. पुढे मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी वडंबरी करीती, मंत्र सामर्थ्ये. म्हणजे मंत्रामुळे देव प्रगट होतात, मंत्रामुळे भूते आकर्षित होतात. मंत्र सामर्थ्यानेच जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून आणतात. राक्षसांची माव रचना ते हे देवादिका कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहनादिके. म्हणजे राक्षसांच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन मोहनादी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती मनोनी. शहाणा असेल त्याला वेडे करायचे, वेडा असेल त्याला शहाणे करायचे. याप्रमाणे किती विकार आणि प्रकार वर्णन करावे. मंत्री संग्राम देवांचा, मंत्री स्वाभिमान ऋषींचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. म्हणजे देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचाच उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्र सामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्र सामर्थ्यांचा महिमा जाणू शकेल. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळीती आणि धनलाभ. म्हणजे मंत्रांनी पक्ष्यांवर सत्ता गाजवता येते. उंदीर व इतर श्वापदे यांना
बंधन घालता येते, मोठमोठ्या सर्वांना एका जागी खिळवून ठेवता येते आणि धनलाभही करून घेता येतो. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यया आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयांचा. असो, आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्राप्त होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे प्रत्ययाला आले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम. जय जय रघुवीर समर्थ.